इयत्ता 7वी, विषय सामान्य विज्ञान, पाठ 14वा, मूलद्रव्ये, संयुगे आणि मिश्रणे. या पाठातील आज आपण संयुगाविषयी माहिती अभ्यासणार आहोत. मुलांनो, सर्वप्रथम संयुग म्हणजे काय हे लक्षात घ्या. तर पहा, जेव्हा 2 किंवा त्यापेक्षा अधिक मूलद्रव्य एकत्र येऊन त्यांच्या रासायनिक संयोगातून जो पदार्थ तयार होतो त्यालाच संयुग असे म्हणतात. लक्षात ठेवा, 2 किंवा अधिक मूलद्रव्यांच्या रासायनिक संयोगातून तयार होणारा पदार्थ म्हणजेच संयुग होय. आपण मागे विविध मूलद्रव्यांचा अभ्यास केलेला आहे. जेव्हा या मूलद्रव्यापैकी 2 किंवा त्यापेक्षा जास्त मूलद्रव्य एकत्र येतात तेव्हा त्यांच्या रासायनिक संयोगातून संयुग तयार होते. संयुगाच्या लहानात लहान कणाला रेणू असे म्हणतात. म्हणजेच रेणू हा संयुगाचा लहानात लहान कण असतो. आपण पाहिलं आहे की 2 किंवा अधिक मूलद्रव्यांच्या रासायनिक संयोगातून संयुग तयार होते. परंतु हे संयुग कधी तयार होते ते पहा. जेव्हा रेणूमधील अणू हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात तेव्हाच तयार होणारा पदार्थ संयुग असतो. म्हणजेच संयुग असण्यासाठी काय अट आहे पहा. तर संयुगाचा जो लहानात लहान कण रेणू असतो त्या रेणूमधील अणू हे वेगवेगळ्या प्रकारचे असायला हवेत. उदाहरणार्थ पहा, पाणी. पाणी हे संयुग आहे, कारण पाण्यामध्ये 2 किंवा त्यापेक्षा जास्त मूलद्रव्ये असतात. पाण्यामध्ये हायड्रोजनचे 2 अणू असतात व ऑक्सिजनचा 1 अणू असतो. आणि हे हायड्रोजनचे 2 अणू आणि ऑक्सिजनचा 1 अणू मिळून पाण्याचा 1 रेणू तयार होतो. म्हणजेच पाणी हे संयुग आहे. संयुगाविषयी माहिती समजून घेण्यासाठी आपण एक छोटासा प्रयोग करून पाहूयात. तर एक परीक्षानळी घ्या. त्या परीक्षानळीत थोडीशी साखर घ्या आणि या परीक्षानळीला उष्णता द्या. काय होते त्याचे निरीक्षण करा. विद्यार्थी मित्रांनो, जर परीक्षानळी उपलब्ध नसेल तर तुम्ही घरच्या घरीसुद्धा हा प्रयोग करून पाहू शकता. एका भांड्यात थोडीशी साखर घेऊन त्या भांड्याला उष्णता द्या आणि काय होते त्याचे निरीक्षण करा. तर आपल्याला काय दिसेल पहा. जसे जसं उष्णतेने ते भांडे किंवा परीक्षानळी गरम होऊ लागते तर आतली साखर जी असते ती गरम होऊ लागते आणि त्या साखरेतील जो पाण्याचा अंश असतो तो वाफेच्या रूपाने बाहेर पडतो आणि त्या परीक्षानळीत काळा पदार्थ शिल्लक राहतो. हा काळा पदार्थ म्हणजेच कार्बन होय. मुलांनो, साखर हे कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांचे संयुग आहे. तर जेव्हा आपण साखरेला उष्णता देतो त्यावेळेला साखरेमधील जे पाणी असते म्हणजेच त्या पाण्यातील हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे वाफेच्या रूपाने बाहेर पडतात आणि परीक्षानळीमध्ये फक्त काळा पदार्थ म्हणजेच कार्बन शिल्लक राहतो. यानंतर आपण आणखीन एक छोटासा प्रयोग करून पाहूयात. यासाठी आपल्याला लागणार आहे मॅग्नेशियमची फीत.
ही आपल्या प्रयोगशाळेमध्ये उपलब्ध असते. तर काय करायचं पहा. ही मॅग्नेशियमची फीत चिमट्याने घट्ट पकडा आणि त्या फितीचे एक टोक पेटत्या ज्योतीवर धरा आणि निरीक्षण करा. काय होते पहा. तर मॅग्नेशियमची फीत पेटत्या ज्योतीवर धरल्यास ती खूप लवकर पेट घेते आणि शेवटपर्यंत जळते. त्यानंतर ही फीत जेव्हा जळत असते तेव्हा त्यापासून राखाडी रंगाची पावडर खाली पडते. तर यावरून तुमच्या काय लक्षात येते. जेव्हा मॅग्नेशियमची फीत आपण ज्योतीवर धरतो त्यावेळी मॅग्नेशियमचा हवेतील ऑक्सिजनशी संयोग होतो आणि त्यापासून मॅग्नेशियम ऑक्साईड तयार होते. ही मॅग्नेशियम ऑक्साईड आपल्याला राखाडी रंगाच्या पावडरच्या स्वरूपात दिसून येते. आता आपण पाहूयात. पाणी, ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड यापैकी मूलद्रव्य व संयुग कोणते आहेत. तर मुलांनो, तुम्ही मागे अभ्यासलंय की मूलद्रव्य हे केवळ एकाच पदार्थापासून बनलेले असतात. तर संयुगामध्ये 2 किंवा अधिक मूलद्रव्य असतात. मग यावरून आपल्या काय लक्षात येतं. तर ऑक्सिजन हे मूलद्रव्य आहे, कारण ऑक्सिजनमध्ये फक्त ऑक्सिजनचेच 2 अणू असतात. याउलट पाणी पहा. पाणी हे संयुग आहे, कारण पाण्याच्या एका रेणूमध्ये हायड्रोजनचे 2 अणू आणि ऑक्सिजनचा 1 अणू असतो. पाण्याची संज्ञा H2O आहे. यावरूनच आपल्या लक्षात येते की पाण्यामध्ये एकापेक्षा जास्त मूलद्रव्ये आहेत, म्हणून पाणी हे संयुग आहे. त्याचप्रमाणे मुलांनो, कार्बन डायऑक्साईड हे सुद्धा संयुग आहे, कारण यामध्ये कार्बन आणि ऑक्सिजनच्या संयोगाने कार्बन डायऑक्साईड तयार झाले आहे. कार्बन डायऑक्साईडमध्ये कार्बनचा 1 अणू आणि ऑक्सिजनचे 2 अणू असतात. यांच्या संयोगानेच कार्बन डायऑक्साईड तयार होते. म्हणून पाणी आणि कार्बन डायऑक्साईड हे संयुग आहेत. मुलांनो, तुम्ही कधी पाहिलंय का की जेव्हा एखाद्या ठिकाणी आग लागते, शेतात म्हणा किंवा इतर ठिकाणी, तेव्हा ती आग वाऱ्याच्या मदतीने खूप लवकर पसरते पहा. जसं जसं वारं येईल त्याप्रमाणे ती आग पसरत जाते. मग असे का होते. तर हवेमध्ये जो ऑक्सिजन असतो तो ज्वलनाला मदत करत असतो, त्यामुळे ती आग लवकर पसरते. परंतु ही आग आटोक्यात आणण्यासाठी जेव्हा त्यावर पाणी टाकले जाते तेव्हा ती आग हळूहळू शांत होते. मग हे असे का होते. तर पहा, पाणी हे हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांचे संयुग आहे. यातील हायड्रोजन हा वायू ज्वलनशील आहे, म्हणजेच तो स्वतः जळतो. तर ऑक्सिजन हा वायू ज्वलनास मदत करतो. परंतु या 2 मूलद्रव्याच्या संयोगाने जेव्हा पाणी तयार होते तेव्हा हे पाणी आग विझवण्यासाठी उपयोगी पडते. म्हणजेच यावरून काय लक्षात येते. तर संयुगाचे गुणधर्म हे त्यातील घटक मूलद्रव्याच्या गुणधर्मापेक्षा वेगळे असतात. म्हणजेच पहा, पाण्याचे गुणधर्म हे ऑक्सिजन आणि हायड्रोजन यांच्या गुणधर्मापेक्षा वेगळे असतात. म्हणूनच पाणी हे संयुग आग विझवण्यासाठी उपयोगी पडते. तर विद्यार्थी मित्रांनो, संयुगाचा आपण सविस्तर अभ्यास केला आहे. संयुगाची आणखी काही उदाहरणे पहा. मीठ, मोरचूद, तुरटी,
नवसागर, खाण्याचा सोडा, खडू आणि धुण्याचा सोडा ही संयुगाची उदाहरणे आहेत.